क्लास मधून तर सुभेदार आपले आज म्हणजे भेटणार मामान सगळे भाऊ जसले मी सांगत की ते थोडा जीवन प्रवास पण सांगावा आणि जसं काही आयुष्यात चांगला काही गोष्टी असतील काही वाईट प्रसंग ते आपण शेअर करावा. बोला जय खानदेश. जय खानदेश. जय हिंद जय खानदेश. जय हिंद जय खानदेश. बराच नवीन आहेत माले वगैरे तसे कोणी येणार पण ते काय बैल येणार ना माले दादा सेंटर मॅन पोलीस गडी मध्ये देखील मला आले नाना कोण नाना कोण मुलगी तू हां कोण मुलगी समाधान कोण जीव का घाबरू नको लागू नको आणि वडिलांचं नाव सांग मला वाटत नंबर टक्का मला बघतो ना कोणी चला असं काही प्रॉब्लेम नाही बराच जणी का बराच मंडळी त्याविषयी गोष्ट सांगणार नाही असं काही वेगळं कार्य करेल नाही किंवा मी आई घनश्यामनं मोठं आहे मन मोठं आहे मला ना आठ बोला बाबा आम्हाला ना त्यांनी मला आम्हाला लायकनं मी नाही तसा पण जो मला दिना आहे नाही त्याबद्दल मी मला बरोबर आभारी माणूस सगळ्यात पहिले तुम्ही सांगा मी तुमच्या प्रश्न करत पहिले की आर्मीबद्दल कोणले काय काय माहिती तुम्ही प्रश्न करा मला आज मी काय सांगत नाही कोणले डाऊट आहे तो विचारणे मला कोणले डाऊट आहे विचारलं फक्त मला मला सांगा सारखं म्हणता काहीच नाही असं काही वेगळं नाही कोणले प्रश्न करा नाही कोणले प्रश्न करा नाही का आर्मी मा गेल्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे माणूस वर्दी घालत माणूस वाटत किंवा वर्दी घेतल्यानंतर माणूसले प्रोत्साहन वाटत किंवा मी काय करतो आता बरोबर माणूस सुट्टीवर येस कोणी बी आर्मीवाला म्हणा पोलीसवाला म्हणा CRPF म्हणा BSF वाला म्हणा माणूस जे कसले अरे वर्दी यार माणूस लोक सुद्धा वाटत मी कधी घालतो बा बरोबर पण वर्दी घालणं जेवढं महत्त्वपूर्ण आहे तेवढं तुम्ही इज्जत महत्त्वपूर्ण आहे बरोबर पण सन्मान फार मुश्किल आहे लेणं सोपं आहे माणूसनी ओळख कशी पाहिजे चेअर वर नको पाहिजे चेअरनी ओळख माणूस पण व्हायला पाहिजे आज माणूस कलेक्टर बनतास अभ्यास परिश्रम करीसन पण ती कलेक्टरनी चेअर आहे ना माणूसच सांभाळली झाला पाहिजे समजा मी काय बोललो नंतर चेअर लिहिणं आवड गोष्ट नाही आहे पण तिला सांभाळणं फार मोठी आवड गोष्ट आहे आणि जाणं काही आवड नाही आहे तुम्ही म्हणजे सकस काय बोला ना भाऊ अहो चालला घ्यावं आहे नोकरी होईल बा पट्टा मारा ना भाऊ हे आवड गोष्ट नाही आर्मी मध्ये बाहेर फार मुश्किल आहे आर्मी मग आल्यानंतर प्रवास सुरुवात माणूस सेंटर माइंड काय काय यातना होत असलेले काय काय परिश्रम करणं पडतं घर पण दूर राहणं पडत परिवार पण दूर राहणं पडत बराच प्रॉब्लेम असा येतच की माणूस घर जाऊ शकत नाही त्या टाइमला माणूसने बुद्धी काम करत नाही माणूस काय करत मग रस्ता देखत घेत ना तुम्ही शाळा जाऊन ना 5 वाजता कंटिन्यू वाजस चला बा पाया ना ते तसं माणसाला वाटते कस तुम्ही घर आडून निघतो कवच असू घर मी पण कारण काय तुम्ही 99% लोक दे का तुम्ही पोरं भरती वन टाइमले बरोबर भरती वस माणूस तास आपलं काय म्हणतात पोस्ट ऑफिस तास आपलं ऑर्डर लेस बरोबर कडून सुरुवात करत माझे मंदिर पाया पडस गुलाल बरोबर आहे ना काही खोटं आहे मधलं काही खोटं आहे का आपलं गाव बंद जातं गावामध्ये जात गल्ली मा बिलकुल पाया पडत 100 लोक भेटत 50 लोक मिठा वाढत जात जवळ जावा ना तर वाजा गाजा रास बरोबर वाजा गाजा रास ना अरे खोटं बोला खरं बोला नो पण तो वाजा गाजा जो आल्यानंतर सेकंड सुट्टी समज जास्त तो तसाच पाहिजे म्हटलं कितला पोर आहे तुम्ही ते केलं खरं सांगा आता कितला पोर आहे ज्या सुट्टीवर येईल त्यांच्यातले मन वाटत जावा नाही मला परत खरं सांगा अरे हे बोलत ना मित्र असा एकदा येतो सुट्टीवर ट्रेनिंग करीसन येस ना ट्रेनिंग करीसन सुट्टीवर असतो बरोबर सुट्टी संपस मग जाऊन टाकणे तो काय म्हणत समजा आडोस नव्हते ना बोला काय म्हणतो अरे बोला सत्य परिस्थिती बोला काय फरक पडा ना काय म्हणतो नाही मला जवान नाही बोलत ना बरोबर बोलतो का म्हणतो कारण काय
आतलं युग देखील नाही. मी तुला निगेटिव्ह सांगणार ना पॉझिटिव्ह सांगणार मी. जर जावं नाही सुरुवातलेच तर पहिलेच आपलं जर मन आहे ना कठोर करसन जावं ना. जेवढा बी आठ आपण आहेत, आपण खानदेशी माणूस कुठेच कमी नाही. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी हात मास होत किंवा पाय मास होत त्या ठिकाणी पाणी देखील. आपण गोरगरीबांना पोर आहेत. आपण 45 ते 48 डिग्री समजा मग काम करणारा पोर आहेत. बरोबर खरं होत ना. तुमचं काय वय सांगा बरं पोर मध्ये वय का ह्या वय माता आम्ही ठेवू म्हणजे काल काय तुमची पण 19 वर्ष भरती व्हायले काहीच वय फारच लहान आहे. या कशामुळे प्रेरित व्हायले एकटा या माणसामुळे व्हायले. प्लॅटफॉर्म भेटेल त्या प्लॅटफॉर्मनं निर्माण करणं आणि त्याला शिरपर्यंत पोहोचवणं तुमचं कर्तव्य आहे. ते आमच्या टाइमला काहीच नव्हतं परिस्थिती. आमले कोणी गायडन्स करायला नव्हतं. 10वी नंतर काय 12वी नंतर काय तुम्हाला तरी तुमले तरी कोणीतरी हे गायडन्स करायला. बघ 10वी नंतर काय करणार नाही 12वी नंतर काय करणार त्यांना पैसा बी लागणार नाही. म्हणजे तुम्हाला डिपेंड करत नाही तुम्ही त्यांना काय शिकवणार करणार त्या गोष्टीला. बरोबर मी नुसतं हाईट नाही म्हणा की पोलीस भरती CRPF BSF आर्मीच नाही. कुठली तरी एक स्टेप पुढे जा. कुठली तरी एक स्टेप त्यांना आपण म्हणजे आपण जर कुठली स्टेप पुढे लिहिली तर आपला वडील आपला भावंड किंवा नातेवाईक आणि गाववाला असले आम्ही माणूस त्या गोष्टीला होत ना. समजा एक्झाम मधल्या कोणी कलेक्टर बन घ्या असं नका त्यांना वडील काय समोरून काय म्हणतो तिकडे कलेक्टर मान बरं का बोलत ना तर त्यांची छाती काय आवाज चवडी बस तिकडे कलेक्टरनी बहिणीवर जाईल होत ना. त्यामुळे आपण प्रयत्न करा ना मेहनत करा आणि तुम्हाला हा मंच देईल या माणूसनी त्या माणूसला नेहमी आदर करा ना. आणि हा जो मंच मिळेल हा मंच असाच कंटिन्यू चालू ठेवा. काय म्हणा नाही मला हे काही वय नाही आधी असले बरं त्यांना काही ट्रेनिंग सांगायचं बरोबर. पण अशी काय जिद्द आहे अभ्यास नाही ह्या जिद्द म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं अभ्यास करा ना हाय भेटी असली. आमच्या टाइमले कोणी सांगेन आमले अभ्यास कोणता करा ना काय करा. आमच्या टाइमले काय होतं 10वी पास जा चला वो ITL नंबर फॉर्म भर दे ITL नंबर लाग गया रे भाऊ चला आता ITI करू आणि नोकरी करू बरोबर आहे का. असं होतं आमच्या टाइमले. जास्त असं पॉलिटेक्निक ते पॉलिटेक्निक ITI काहीच नाही आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षा सगळ्यात भारी. 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष परिश्रम करा कठोर परिश्रम करा चांगली पोस्ट काढा चांगल्या ठिकाणी जा. लक्षात ठेवा पोस्ट काढणं जरुरी नाही आहे. त्या पोस्टला सांभाळणं फार जरुरी आहे. आपले वाटच की मी बंद असू बनल्यानंतर ते पोस्ट सांभाळता आलं पाहिजे. आपले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहेच आहे. आपला विषय काय होता सुट्टीवर आल्यानंतर माणूस काय करत बरोबर 99% का तुम्ही पोरं सुट्टीवर आल्यानंतर काय करतो सुट्टी संपस 1 महिना पहिले सुट्टी गामा उतर असतो उन्हा सुट्टीवर ड्रेस वरेस कसलाच आठवून नांदराना नाही म्हणून नांदरा सांगतो मी आता वाजा गाजा आहे नांदराना बसतावर वाजत गाजत माझं मंदिर पहा बरोबर. उन्हावं सुट्टी उन्हावं हा कॅब तो फर्स्ट क्लास घर लावून असतो माणूस फर्स्ट क्लास. 8 दिन 15 दिन महिना 2 महिना काय सुट्टी संपल्यानंतर त्या भाऊना जीव गरमागुज जास्त खरं आहे खोटं आहे बरोबर ना बाळ नाही माल जावान नाही बाई सांग भाऊ नाही माल जावान अरे नाही तू जाय भाऊ काय आमचं नाव बनना मी गाव आमले काय म्हणते म्हणतस ना नाही भाऊ जाय भाऊ त्याला मग 38 गाववाला आहे सरपंच चालू रे भाऊ निघ बाहेर बदनामी बरोबर आहे का नाही. त्याला कसं तरी लय कसं गाडीमा टाका तो भाऊ जास्त अजून बरं उतरी अरे बऱ्याच का नाही तुला सांगा कारण काय जावाना पहिले पूर्वतयारी करल्यावर मी तुमच्या स्वातीच राहून एकदम टपटीप पण मला माहिती म्हणा हा मधला हाड काय बोला ना म्हटलं शरीर मला माहिती मी कसं बनवलेलं आहे. म्हणजे मन उदाहरण म्हणजे सगळं उदाहरण दिलं मी एक्झाम्पल जेवढा BT5वाला पॅरामीटरवाला फोटो सगळं उदाहरण दिलं मी पटास शरीर मोडणं परत मन मोडणं परत तर मग मुली बी काउंट बरं असं नाही की मुलं देतो यातना बी आजकाल सुरू झाले मुली बी आर्मी माशात आजकाल CMP माहिती तुमले CMP काय माहिती आहे का. तशी आपली पोलीस आहे ना सिव्हिलनी पोलीस तशी आर्मी सेना मिलिटरी पोलीस नावाने एक कोर्स आहे. त्यांना पोलीसनं काम राहत सेम जसं आपलं राहत ना पोलीसचं काम तसं आर्मीने पोलीस राहत त्यांनी लाल कॅप राहत सेम तसं काम FIR वगैरे नोट नोंदणी करायचं. आम्हाला आर्मी पोलीस राहत लक्षात ठेवा. फक्त सिव्हिल वाज पोलीस नाही आहे आर्मीमा पण पोलीस आहे तिथं काम वेगळं आहे. तर खास करी मुलीसाठी ते भरपूर वॅकन्सी आहेत CMP तुम्ही जॉईन व्हा चांगली फॅसिलिटी काहीच कमी नाही आहे.
एकदा मुलगी भरती जाईना मायनं नाव कमाई, बापनं नाव कमाई, भावनं नाव कमाई, गावनं नाव कमाई. सगळ्यात चांगले आणि खास तरी पोलिसली फॅसिलिटी चांगली आहे. आजकाल सिग्नल जाया एम्स जाया त्यांना लेडीज पोलिसली प्राधान्य जास्त आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा, चांगलं पुढे जा, नाही माहिती गायडन्स द्या, फिजिकली करा, मेडिकली करा. आणि आजकाल पोरं जास्त आगे पुढे स्वतःला कमी समजू नका कोणी. आजकाल मुली फार ॲडव्हान्स आहेत मुलांपेक्षा. एक वेळेस मुलं तरी पहिले येतील पण मुली पयावले पयानं म्हणजे घर यायचं बॉस. ठीक आहे, कोणले काय विचारा नाही का अजून? विचारला ते का दादांचा संयमची सीमा बरेचसे सर्व्हिस होले ज्या 10वी पास आउट होले 12वी पास 4 वर्ष आउट विचारू शकतो तुम्ही बरं का पोरं विशेष करून मुलं मला काय सांगा तुमले मी काय करायले हा तो काही फायदा नाही सांगायचं पण दिवस निघून झाले बरोबर. तसा तुमचे सांगू अजून परत तुमचं मन हळू करू मी. त्रास प्रत्येक ठिकाणी बघ, फक्त जिद्द पाहिजे आणि शरीर पाहिजे, हिंमत साठे बरोबर. आवडावून माणूस काम करत नाही 48 डिग्रीचं बरोबर ला करत आणि मायनस डिग्रीवर सुद्धा हातपाय काम करतच नाही. यामुळे जो माणूस भरती होई किंवा पोरगी भरती लक्षात ठेवा ना, घरानंतर पैसा असणे व्हॅल्यू आणि आपल्या आई वडिलांनी व्हॅल्यू ठेवानी. आणि गाव होणं काय असं नाही पहिला सुट्टीवर भाऊ तो तर जात नाही पाहिलेस. तो लेस गाडी बुलेट ते काल म्हण सगळं बारीक ती बुलेट रास 1.5 सेकंड किलोनी पण नाही टांग हातपाय निघासताना मग अजून परत बाटलेली असतो बरोबर ना. असं झालं बेटा आला की मग तो काय करतो गुरुमाना बोलला जाय भाऊ परत त्यांचे चायनीज हॉटेल जाय बस भाऊ 2 खोचखोता पेस चालले पाहिजे. अरे आमले फ्री भेटत म्हणे. अरे भाऊ तुला फ्री काय भेटस एक भेटस विचारा तुमले फ्री काय भेटस. फ्री कोणीही काही देत नाही. मुलाची पोऱ्यानी माय सुद्धा ना पोऱ्याला फ्री मधून पाहत नाही. खोटं आहे खरं बेटा? खरं आहे ना. जी आपली आई आपला दूध कशासाठी भासते आपल्याला की मोठं होणार माझं हा संरक्षण करायला मला पासन माझं पोलन पासन करायचं बरोबर आहे ना. असंच आहे ना. अरे असंच आहे ना. मग कोणी काही फुकट देत नाही. आईशी लालूच ठेवानी डोकामा तुम्ही सांगायला सांगतील तुम्हाला 1 लाख पगार आहे 1.5 लाख पगार आहे मला हाय फ्री भेटणार ना. मग फ्री काहीच नाही आहे. तुम्हाला त्याग येतो सगळा जे तुम्ही सॅक्रिफाय कराल ना तो त्याग येतो तुम्हाला भेटणार ना. ओनली कॅन्टीन फॅसिलिटी बरोबर. तिथली कॅन्टीन बेटा फुकट भेटत फुकट काहीच नाही आहे लक्षात ठेवा. फुकट काहीच नाही आहे. फक्त तो टॅक्स देणार ना गव्हर्नमेंट ना. जर आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये टॅक्स देणार 24% तो फक्त 12% देणार तुम्ही. तो आपण पे करा फक्त. आणि आपले कोणी खैऱ्यातमध्ये नाही ते जो आर्मीमध्ये असलेले त्याला गव्हर्नमेंटने माफ करायला का करायला तो सॅक्रिफाय करा ना. ऊन मा पाऊस मा वारा मा वादळ मा मायबाप परिवार पण लांब राहिले म्हणून त्यांना ते भेटणार. असं सांगता मला भेटणार चाल भाऊ आडोसल तिथे पडोसल तिथे ना चाललं भाऊ तुम्ही चाल काका मामा भाऊ असं नाही करा ना चुकी सर. दारू भेटत मॅमले ठेवाले फ्रीमा दारू वगैरे फ्रीमा कोणले पिवाले नाही काहीच नाही लक्षात ठेवा. ठीक आहे. 2 पॅक परिणाम भेटतात दारू पिवाले का भेटत असतो त्यांना बी कारण नाही. कारण की माणूस -10 -15 -20 डिग्री टेम्परेचर राहत त्याने बुद्धी काम करत नाही. कारण काम एवढं राहत ना घरी 8 वर नको यावाले 2 पॅक संध्याकाळी पीस झोपी जावा म्हणून त्याला दारू भेटत आणि ती कंपल्सरी नाही पिया बुवा असं म्हणतो. आणि आज पद्धती नोकरी मी अजून दारू पेली नाही नकोले दारू पाहिजे मी आज एकदम खरं आहे. खोटं भाऊ काही ट्रेड बिलकुल काहीच विषय नाही. काही कोण वडील नाही ना आपले लेणे कोटी समजा मी आज दारू पण लिहिते नाही. एक्झाम्पल तुम्हाला मित्र आहे बहा एक बाटली तुम्ही आज दिसतो हा चांगला चांगला आहे करून तुम्ही देवाने दिले काय म्हणतो हा मेरडे बाबा बरोबर. आपल्यासाठी दिले तर आपणच कंझ्युम करायला दिले कंझ्युम करायचं खाटल्यावर दोघांना चुपचाप नवीन पोरं देवा तुम्ही बराच पगार भेटत बांबले गाडी लिहू ना घोडी लिहू ना इकडे ठोकतीनं तिकडे ठोकतीनं बदनाम करतो ना आपल्या लक्षात ठेवा. वडली घाली ना वडली कधी बदनाम नाही करावं माणूस बदनामी जावा ना फक्त वडली बदनाम नाही करत जावं. की बा फौजी मला तर काय झालं फौजी राहा देखा तुम्ही काही भांडण जाय तरी चांगलं काम फौजी बरं करतात ना. त्यामुळे असं राहावं ना जर भरती झाल्यानंतर पण ना आपलं नाव कोणली माहिती पडायला पाहिजे. तर तुम्ही काम असं करा ना फक्त गाव आपली ओळखायला पाहिजे. तुम्ही असं करा ना कोणी ओळखायला बी नाही पाहिजे. फक्त आपली जी युनिफॉर्म आहे त्याची इज्जत आपल्यापर्यंत पाहिजे. आपली इज्जत युनिफॉर्मनी इज्जत आपली इज्जत घरनी इज्जत देशनी इज्जत. बराच लोक आहेत 99% लोक आपल्या गावामधला आहेत. नाव काही सांगायची गरज नाही कोणले प्रत्येकाला माहिती. उन्हात म्हणजे इकडे जाय तिकडे जाय आणि आर्मीचं नाव बदनाम करणार. आर्मीमध्ये आर्मी CRPF BSF CISF बेटा सगळ्या एकत्र येतं. आता तुमले CRPF BSF आर्मी नेव्ही यामध्ये फरक माहिती कोणले
ते काय एकत्र आहे सगळं काय मग सांगा बरं. बरं पॅरामिलिटरी काय, आर्मी काय, आर्मी नेव्ही एअरफोर्स ज्या 3 संस्था आहेत ना ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट मिळतात, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मिळतात. ठीक आहे, ठीक आहे, ज्या आहेत या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मिळतात. त्यानंतर CISF, BSF, CRPF, CISF ह्या जेवढ्या आहेत ह्या आहेतच पॅरामिलिटरी फोर्सेस. पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे काय, अर्धसैनिक बल. ह्या आहेतच होम मिनिस्टर, गृहमंत्रालयात. थोडं अंतर आहे, जास्त अंतर नाही पण फॅसिलिटीनं बी अंतर आहे. तुम्ही देखा होतं ना मधमा चालू वादळ CRP बेसन की आमले बी बुवा झेंडाला सन्मान भेटायला पाहिजे, आमले बी मेल्यानंतर शहीद दादा भेटायला ज्या होता ना एक प्रकार त्यातून म्हणणे बरोबर विचारा त्या चुकीनं नाही. पण अंतर काय बऱ्याच ठिकाणी फॅसिलिटींना नाही आणि ड्युटींना बी अंतर आहे. यांना कन्फ्युजन नाही होणं. आणि राहिली गोष्ट अग्निवीर स्कीम काही खराब स्कीम नाही. अग्निवीर पण चांगली स्कीम आहे. आता मला वाटतं जुलै ऑगस्ट नंतर नाही 4 वर्ष खतम होतील, त्यानंतर ज्या पोरं होतील ना त्यांना समजी काय काय नाही कंटिन्यू मॅक्झिमम प्रयत्न आहे की ज्या 4 वर्षानंतर धंदा कंटिन्यू करतील पुढे. त्यामुळे डोकामा विचार ठेवा नाही. फक्त आवड आहे किंवा पगार कमी राहील थोडंसं वाटत माणूस नाही पहिल्यापेक्षा पगार कमी होईल जाईल. तुम्हाला म्हणजे कमी म्हणजे कसा तुम्ही 1,000 भेटतं त्या बाकीनं पुन्हा खातावरतं महत्त्व. पगारकडे लक्ष ठेवा नाही, आपलं कामकडे लक्ष ठेवा. जे भेटणार ते तुम्हाला भेटावं जे शेवट जे भेटावे तुमच्या शेवटपर्यंत ते भेटावं जे. फक्त तुम्ही मेहनत चालू ठेवा नाही. हराणी माणूस नाही कधी मुराल डाऊन नाही करणार, कधीही मुराल डाऊन नाही करणार. कुठलंही मोठं काम भेटू दे कधीही माणूसने हार नाही मारणार. मांजी कोणी उदाहरण देखील मांजी चितनराम मांजी वाचत दिन कथा काय होता मांजी म्हणतो मॅडम म्हणतो एकटा होता बिचारा. कधी त्या माणूस विचार का कोणी विचार का हा माणूस एकटा माणूस पहाड खोदी असं. मनुष्य असा प्राणी आहे, त्या मनुष्य असा प्राणी आहे त्यांना पुढे कुठलंही मोठं लक्ष असू दे, कुठलंही लक्ष मोठं नाही त्यांना. माणूस असा प्राणी आहे कोणतंच काम नाही असं करू शकतच नाही. प्रत्येक काम माणूस हा करू शकत, फक्त माणूस जिद्द पाहिजे. तुम्ही आज बसले का बसेल तुम्ही आज तुम्हाला जिद्द आहे म्हणून तुम्ही बसले बरोबर. त्यामुळे कुठलंही काम करा जिद्द पण करा, मन पण करा. कोणी काही विचार नाही अजून विचार नाही घाबरू नका. ते का दादा बापू ते का एक सांगायला नाही की दादा एक वर्ष तप्पल लावतात मेंढ्या होतात ना कुठे होतं नाही. मी आफ्रिका कंट्रीमा कांगोवर राहिले 1 वर्ष दादा त्या शांती सेना नावाने एक बलराज त्यांना आर्मीला सिलेक्टेड कॅन्डिडेट तिकडे पाठवतात. दादा ते असले म्हणजे फॉरेन नाही अनुभव आहे. 1 वर्ष तिकडे त्या कांगोला होतात साऊथ आफ्रिकामा. बऱ्याच काही गोष्टी दादांच्या सध्या मोठे मला लंबडता काय सांगितले राहतात. काय राज पहिली गोष्ट असं ठरवलं होतं की शोभाजे काही करायला घंजा मी सिम्प्लिसिटी बिलकुल बोलतो. पण काय राज मला असं वाटत नाही का आता मी नवीन व्यक्ती त्या विचाराचा सेवेट खर्च कसं येतात ते का सुभेदार खूप मोठं पद आहे. तुम्ही आज सिव्हिलमध्ये किराणा तुम्ही ज्या टाइमला युनिफॉर्ममध्ये त्या टाइमला पाठी जात काही विषय नाही ना. सांगा तात्पर्य सांगत म्हणजे काही सिस्टम राहत रुतबा राहत. भविष्यामध्ये तुम्ही 100% जाणार आहेत. कोणले काही विचारणार असेल तर विचारा. निरंतर सत्कार कार्यक्रम चालू. या माणूस विचाराने तुला 14 वर्ष संकट चालू आहे पण या माणूस कधी हार नाही मानी त्याबद्दल सगळ्यांना टाळायला येणार. उदाहरण आहे माणूस ना 2014 वरून संघर्ष करा ना भाऊ. मी तो पुण्याला होतो मला भाऊ उलटा पुण्याले काही दिवस क्लास करा त्यांनी परत वापस होणार पण त्यांनी शेवटी हार नाही मानली. काम चालू आहे, काम चालू नाही एवढं चांगलं चालू आहे. आज त्यांना मेहनत खाली एवढा लोक लागतात मुलं लागतात पण तुम्ही सगळ्या गोरगरीबींना पुरं आपल्या कामात बरोबर सगळं नाव पाडते. पंचकुष्मी आहे माणूस नाव आहे. भगवानला प्रार्थना अशीच करतो भावना बी नाव चांगलं मोठं हो, आईवडिलाचं बी नाव मोठं हो आणि गावाला बी नाव मोठं हो. आणि यांमधला जेवढा बी पोर राहील आपण प्रत्येक पोरांना भविष्य उज्ज्वल हो. आर्मी BSF CRPF नॉर्मल ट्राय नका करा. एक स्टेप पुढे NDA पण आहे 12वी नंतर NDA पण आहे, SSB आहे बरोबर आहे ना. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणतात ते सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आहे, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. त्यांना काय ऑफिसर डायरेक्ट म्हणून पण असतं. थोडंसं मेहनत से स्ट्रगल आहे, कोचिंग देणं पडी बऱ्याच काही टेस्ट पास होणं पडतं पण काही अवघड नाही. आम्हाला लोक सांगणार नव्हतं तुम्हाला आता सांगणार माणूस आहे त्यामुळे तुम्ही मी सांगतो तुम्हाला प्रत्येकाला किंवा तुम्ही NDA ट्राय करा, SSB ट्राय करा.
भी सेम कहाणी आहे. NDA ट्राय करा, त्यानंतर आपलं SSB ट्राय करा तुम्ही. खूप काही म्हणजे सवलती पुढे शेतात मुलीसाठी पण नुसतं नॉर्मल भरती म्हणून जावं ना. कर्मचारी अंतर काय आहे? कर्मचारी नाव सर मग सांगा बरं. कर्मचारी म्हणतात ना, सर्व कर्मचारी म्हणतात ना आपण. आपलं काम आहे कर्म कराणं. आणि जो ऑफिसर म्हणतात ना अधिकारी. अरे अधिकार म्हणजे काय बस? अरे सिंपल वर्ड बाबा, अधिकार. अधि प्लस कार. अरे अधि प्लस कार झाला संलग्न झाला ना. अधिकार काय झाला? आवडा काय अधिकार म्हणजे माणसाचा अधिकार आहे हा, बरोबर. अधिकारी म्हणजे ऑफिसर बनल्यानंतर तुमचा अधिकार होतो. कर्मचारी म्हणजे तुमचं काम करायचं काम शेवटपर्यंत. अधिकारी बनणं चांगलं आहे, कर्मचारी बनणं चांगलं आहे? काय बनणं चांगलं आहे? जोरात बोला बाबा. अधिकारी. ते चांगली सुरुवात करा खालून, पण वरपर्यंत मला हे म्हणायचंय. माणूस शेवटपर्यंत कर्मच करणार आहे. कर्मचारी जो आहे कर्मचारी जाणार आहे. अधिकार जो आहे तो अधिकार आहे. त्यामुळे मी सांगेल तुम्हाला सगळ्यांना, कडकडून मला सगळ्यांना आवर्जून सांगतो मी की तुम्ही याच्यामधलं 50% लोकांनी जरी अधिकारी बनण्याचा प्रयत्न करावा बा. बनणं अलग गोष्ट आहे, पण कमीत कमी तुम्ही प्रयत्न तर करू शकता ना. अरे प्रयत्न करू शकता. काय झालं? काय डाऊट आहे कोणाला? आर्मीबद्दल काय विचारतंय कोणाला अजून काही? सांगायचं ना, काय विचारा नाही करा काय राहत. बऱ्याच लोकांच्याच गावामधला अरे आम्ही असं भोई लागेल विचारा तर मग काय भोई कशी लागत? भाऊ भोई लागत ना, भोई कशी लागत ते विचारानंतर मग काय सांग तुम्हाला भोई लागेल वाटे. भोई लागणी कशी बाबा? विचारणं कर्तव्य ना आपलं. विचारायला काय माणूस नाही. जो अनुभवलेला समोरच्या व्यक्तीने आपलं पण त्याला लिहायला पाहिजे ना, काय तू कसं व्हायला कसं व्हायचं काय व्हायचं विचारायला पाहिजे. म्हणून एकच म्हणणं आहे, आर्मीमधचा फक्त शिस्तबद्ध राहा म्हणून लक्षात ठेवा. डिसिप्लिन आणि कुठल्याच गोष्टीला तुमले नाही म्हणता यावं. आणि आर्मीला गेल्यानंतर तुमले कुठलंही काम भेटेल तुमचं काम करणंच पडेल. लक्षात ठेवा. तर आर्मीमांना आपली आई आहे ना, आपली बहीण आहे ना, भाऊ आहे ना, कोणी आहे. स्वयंपाक बी करणं पडत, झाडू बी मारणं पडत, बरोबर. टेबलवर माणूस बसतात बी कम्प्युटर चालत, फॅक्टरी उडावं, सगळं काम करणं पडत. बाथरूम बी साफ करणं पडत. मी बी करले, प्रत्येकाला करणं पडत. अरे घर कसं माया गाई माया द्या जेवाले बिचारी लई बिचारी बनून बा बी घर म्हणा. पहिले सांगायचं हे गरम गरमा करलंय तरी लिहिस काय भाऊ म्हणा. संदीप भाऊ बट्टा आवरायचा असं भाऊ झोप लागत. 8 उठा रे, 8 वाजता मिसल लागत. काय झालं खाली खाली बाबा खाली गावर चेक करतात त्या 1 2 3 4 5 50 हा 50. अरे 49 कसं काय द्यायचं? एक कथा घ्या तर मग त्यांना काय राहतं बड्डी पेर राहतो. बड्डी पेर म्हणजे 2 जणांचे एक ग्रुप राहतो. अरे हा तो ना ग्रुप बोला हा पुन्हा ग्रुप बोला ग्रुपला कथा घ्या. हो मी मग ते बाहेर काढतात. मग त्यांना काय करतो जोपर्यंत शेवटना माणूस भेटत नाही तोपर्यंत झोप लाजारापासूनच नाही. हात भेटावत नाही. कारण आर्मी एक अशी संस्था आहे त्यासाठी शेर पण पाणी पेस आणि बकरी पण पाणी पाहिजे कशी का. लक्षात ठेवा. तुम्ही शेर घरमाच येत बकरी बी घरमासाठी एकच ठिकाणी पाणी पडलं पाहिजे. एकच पत्याला मग जेवण पण सगळं एकच ठिकाणी खाणं पडत. कुठलाही बारीक माणूस राहो कितला जाडा माणूस राहो सगळी ताकद एकच ठिकाणी राहते. भांडण तसा काहीच चालत नाही. लक्षात ठेवा. भांडण मुळीच चालत नाही. ज्यांनी भांडण काय त्याला बाथरूम मग करतात रेल डॉक्टर काही त्यांनी मारामारी काही बाथरूम बंद अंदाज मग रात्रभर काहीच बोलत नाही. तर काय वाटते बोलतो एकदम गाया भेटतात. ट्रेनिंग करेपर्यंत काहीच टेन्शन नाही. मला भाऊ आवडतो आर्मी मार चुकीचंच आहे शेवटपर्यंत. सिंगल पनिशमेंट कोणलेच नाही. ग्रुप पनिशमेंट. प्रहार देखले पिक्चर कोणी प्रहार प्रहार देखले पिक्चर कोणी देखले प्रहार पिक्चर
कोणी ते केलं नाही. नाना वाटेकरचा पिक्चर आहे. ट्रेनिंग मा कोणी चुकी जरी काही माणूस नाही. तुमले वाटणार ना की मी सांभाळले सुद्धा मी सांगाव नाही कोणले. तुम्हाला भूतपणे सांगितले की हे चुकी करायला वाच. तुम्हाला भूत सांगितली बरोबर की हे चुकी करायला वाच. एक्झाम्पल 8 साला बसले कोण चित्ती मारी तर वाटे मी लग्न हो मी सांगवाने म्हणणं कोण सांगवाने तो आपाप सांगली 5 मिनिटांना सांगली. जेवण झालं की वर पाय खाली तंगड्या वर तंगड्या खाली लोक जेवण जाय बरोबर सांगतो म्हणे बारीक चोरी हा विषय आत्मेवर नाही आहे. लक्षात ठेवा. चोरी भांडण मारामारी हा विषय नाहीच आहे. ज्यांनी चोरी काही माणूस सुद्धा घर चोर लागून एक चोरी कराना पण नाही. ट्रेनिंग कोणी गए ना ट्रेनिंग करायला ट्रेनिंग मग चोरी कराना हिंमत पण नाही करा आणि ते पहिली गोष्ट करू जाणं तुम्ही रात बस मग ट्रेनिंग चालस रात्र प्रोग्राम वेगळा राहत आमणार काही काही जास्त मागून परत लेवा रातभर रात्री आग लागायचं मग त्याला फायर फायटिंग म्हणजे आता आग लागली बस उजाडा आग कसं उजाडा लय पाणी मारल्या मन सर एखादा पागल माणूस ही 5 लिटर ड्रम ठेवली बाहेर चमचा पकडायचा तुम्ही चम्मच ते बोन बरा ड्रमले चम्मच आपला जेवाना चम्मच अशी घेर राही बाजूले घेर म्हणजे मोठं राही बरा जो ड्रम भरतो धोवा तुम्ही आराम हे सिंगल खाजरा पनिशमेंट शक्ती चेक करतो बाकी काही राहते. तुम्ही ते पनिशमेंट देवानं कारण नाही तुम्ही सहनशक्ती काय मानसिकता काय तुम्ही स्टॅबिलिटी सेकंडच आहे ते चेक होत आर्मी आर्मीला क्वालिफाय माणूसची गरज नाही. आर्मीला लायक माणूस पाहिजे समजलं काय म्हणतो मी तुम्ही कितला क्वालिफाईड आहे मत नाही तुमले आर्मीला लायक माणूस पाहिजे. आर्मी APJ अब्दुल कलाम किती वर्ष माणूस होता जायका आर्मी मा आणि जाय तो क्वालिफाईड माणूस होता आर्मीला लायक नव्हतं. आज तो सायंटिस्ट बनणं विचार होता आमचा वचन बरोबर काय दिला मी केल्यानंतर लक्षात ठेवा दुरून फार मस्त वाटत आपली वाय आज काय भारी काय मस्त कदम करा काय ज्वाला भेटत नाही पण ते जीवन पतच करू ट्रेनिंग तर कमी झाले आता कितना 10 आपण ट्रेनिंग झाले फक्त आम्ही 20 तास ट्रेनिंग केले 6 महिने झाले बाकी ट्रेनिंग अजून काय विचार नाही कोणले बराच लांबडा विषय आहे पण नको पहिले गाव राहायचं ठीक नाही राहत गावाना पहिले ना मन कंट्रोल करल्या टेन्शन लेवा नाही काय चेक करा ना हा माणूस ड्रम भरण राहत नाही तो फक्त ऍक्टिंग करा हा टाकरा नंबर नंतर अर्धा गुंता म्हणजे ठीक आहे सुद्धा फुजा म्हणजे तुम्ही मानसिकता काय बा तुम्ही करणार करणार कामले तर घरच्या मात्र तुम्ही अभ्यास देणार क्लासमधून येते राहा कारण डेली तुम्ही जाय कॅपॅसिटी जाय तुम्ही त्यामुळे जाया तुम्ही एका दिनदाळी दांडी मारते यावं नाही दांडी पडायला नको बा चेक करतस हा खरंच त्याला एक शेकानीच घाबरू नका चांगली आर्मी खराब नाही आहे त्याच्या कठीण पण तर सांगा तुम्ही स्थिरची सांगा काही लपडा नाही माहिती नाही बट्टा करी का मी बी करा ना तुम्ही बी करले शकता पण खानदेशना माणसं आहेत खानदेशना पोर आहेत इथं थोडांनी फक्त बस अजून काही बोका बाकी फक्त टर्म लेके घाबरू नका आणि संपर्क घाबरू नका तुम्ही ते फक्त जस्ट त्याने सांगा तुम्हाला ठीक आहे आज युनिक पर्सन आपल्या क्लासला भेटते ते दादाच नाच दादा सत्कार तुम्ही करणार दादाच नाचतंय काल रिझल्ट लागणार आपला कुणाला सत्कार दादा नाचते आपण करू ठीक आहे कुणाला मी तुला बोललो सर दादा सत्कार तुला सेंटर भेटलं तुला नाही जुलै में भेटे जुलै में स्टार्ट होते बोला महादेव महाराज की
अरे तुम्ही येले पडताना तुम्ही कोणले काय अहो आशीर्वादाची गोष्ट आहे ती बरोबर भेटत नाही ना तुला नाश्ता भाऊ. मग ऑनलाईन ना ऑनलाईन चला ठीक आहे दादा त्याचे आपल्या खूप अमूल्य वेळ दिला दादा खूप आभार काही अमूल्य वेळ नाही आहे ऍक्च्युली मी हा टाइम तिकडे येणार नव्हतो मी मला आज बरं होतं मी काल येणार होतो पहिले दादा डायरेक्ट दादा म्हटलं ना अचानक बाहेर गेले बा म्हटलं का सरास पोरं तेवढा कोणते काही प्रॉब्लेम होणार गायडन्स पाहिजे असली मला नंबर भाऊ पाहिजे कधी फोन करा जर कोणले बाय चान्स गोवा सेंटर भेटेल माहीत गोवाले सेंटर मध्ये फक्त गोवा फिरायला घ्या तर फोन नक लावू द्या फिरायला फिरायला काही सेंटर नाही गोवा जर भेटी येवानं सगळ्यात समोर भेटायची गरज आवश्यकता नाही फोन करून सांगितलं ना की मी येले बॉस कारण सामायिक भेट करतच नाही प्रॉब्लेम हा आहे जर कोणी सेंटर भेटी घेत तर तुला मग स्टार्ट ट्रेनिंग आज आहे इथून आगली तुमची काय काय नाही कोणी म्हणून गोवा बाय चान्स आपल्या गाईडपैकी किंवा आपला नातेवाईकपैकी किंवा पुन्हा परिवारपैकी मित्रमंडळीपैकी मला नंबर लिहिला ना गोवा सेंटर मी शिकतो काय तरी जस्ट कोचिंग द्या ते मी आज थांबले होतो आता गोवा चाललो मी सेंटरला चांगलं आहे ते कधी बोलले काय मदत लागली गोवा मग कधी आव्हानं बिंदास ठेवा राहणे बी राहणं कोण नाही जाणार प्रॉब्लेम नाही त्याला सांगा सरी घ्या पैसा काय प्रॉब्लेम नाही आणि अडचण मिटिंग करायला काय प्रॉब्लेम नाही आणि अडचण कुठली शैक्षणिक पाहिजे पण अशी एन्जॉय करायसाठी नाही सरी घ्याच काय म्हणा चला ठीक आहे असो उद्या आपलं रेग्युलर लेक्चर असतात 5 क्रमांक 13 बोला जय कांदे